36 जिल्हे, 36 बातम्या. न्यूज G9 महाराष्ट्र. उत्तर तुमच्या प्रश्नांची. पाणी उद्या जोऱ्यानं धोंड्या धोंड्या पाणी दे रे, धोंड्या धोंड्या पाणी दे. तिवसा तालुक्यातील तळेगाव ठाकूर परिसरामध्ये गेल्या काही दिवसांपासून पावसानं दडी मारल्यानं खरीप हंगाम संकटात सापडलाय. सुरुवातीला झालेल्या पावसाच्या जोरावर शेतकऱ्यांनी सोयाबीन, कापूस, तूर आदी पिकांची पेरणी पूर्ण केली आहे. मात्र त्यानंतर पावसानं अचानक विश्रांती घेतल्यानं पिकांची उगवण खुंटली असून अनेक ठिकाणी रोपे करपण्याच्या स्थितीमध्ये आली आहेत. या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांनी पारंपरिक श्रद्धा आणि लोकसंस्कृती जपत धोंडी काढून पावसासाठी ईश्वराकडे आर्त प्रार्थना केली. माळेगाव येथील धोंडीधारक जितेश सनीशे यांच्या नेतृत्वाखाली भगवान सावंत, सागरी सावंत यांच्यासह अनेक तरुणांनी या उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग घेतलाय. परंपरेनुसार धोंडीधारकांना अंगावर कडुलिंबाच्या फांद्या बांधल्या तसेच बेडूक बांधून गावभर फेरी काढली. यावेळी त्यांच्यासोबत असलेले तरुण गावकऱ्यांकडून धान्याची वर्गणी गोळा करत होते. गावातील महिला, पुरुष, ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांनी देखील या पारंपरिक उपक्रमात सहभाग घेत धोंडीधारकांवर पाणी टाकलं आणि धान्य अर्पण करून पावसासाठी प्रार्थना केली. धोंडी धोंडी पाणी दे, दाय दाणा पिकू दे, शेत माऊली पिकू दे, वाय वासरुले चारा दे असा जयघोष करण्यात आला. या घोषणेमुळे संपूर्ण गावामध्ये भक्तिमय आणि भावनिक वातावरण निर्माण झालं. तर ग्रामस्थांनी घराबाहेर येऊन धोंडीचं स्वागत केलं आणि पाऊस लवकर यावा अशी सामूहिक प्रार्थना केली आहे. यंदा मान्सूनच्या प्रारंभी समाधानकारक पाऊस झाल्यानं शेतकऱ्यांनी मोठ्या आशेनं खरीप पेरणी केलेली होती. मात्र त्यानंतर पावसाचा दीर्घखंड पडल्यानं पिकांच्या वाढीवर गंभीर परिणाम होतोय. पुरेशा ओलाव्याअभावी अनेक शेतांमध्ये पिके वाळू लागली आहेत. परिस्थिती कायम राहिल्यास दुबार पेरणीचे मोठे संकट, आर्थिक संकट शेतकऱ्यांसमोर उभं राहण्याची शक्यता आहे. आधीच वाढलेला उत्पादन खर्च, बियाणे, खत आणि मजुरीचा खर्च यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडलाय. तर त्यामुळे आता सर्वस्वी पावसावरच त्यांची भिस्त आहे. तर ज्येष्ठ नागरिकांनी सांगितलंय की पूर्वी दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली की धोंडी काढत असत. हा केवळ धार्मिक आणि पारंपरिक विधी नसून निसर्गाविषयीची कृतज्ञता व्यक्त करणारी लोकपरंपरा आहे. तर या उपक्रमामुळे गावामध्ये आशावादी वातावरण निर्माण झालं आहे. शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर पुन्हा एकदा आशेचे किरण दिसू लागले आहेत. न्यूज G9 महाराष्ट्रासाठी नंदकिशोर मते, तिवसा.